लोकांनो, मी खरंच सांगतोय तुम्हाला, ही इतकी भीषण वेळ आहे आत्ताची. सगळ्या बाजूनी इमारती उभ्या राहत आहेत. तुम्हाला कंट्रोल, तुमच्या हातातच कंट्रोल नाहीये. सगळ्या उद्योगपतींनी, बिल्डरांनी, सगळ्यांनी ताबा घेतलेला आहे. तुम्ही कोण आहात, काय आहात, कसे राहणार आहात, कसे जगणार आहात, कुठून फिरणार आहात, काय, ह्याच्याशी त्यांना काही कर्तव्य नाहीये. आणि आमच्याकडे राज्याच्या राज्य संपूर्ण सरेंडर झालेलं आहे. हे काय हेच राज्यकर्ते म्हणत नाही, ह्याच्या अगोदरची राज्यकर्ते सगळे बिल्डरांना आणि उद्योगपतींना सरेंडर होतात. आणि आज काय गोष्टी चालू आहेत हे तुमच्या डोळ्यात देखत घडतंय. तुमच्या डोळ्यात देखत सगळं बदलतंय. तुमच्या डोळ्यात देखत भाषा बदलतीये. तुमच्या डोळ्यात देखत म्हणजे आज महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री मंगल प्रभात लोढासारखा माणूस आज तुमच्या नाकावर टिचून सांगतो, ज्यावेळेला आता गॅस सिलेंडर मिळत नव्हते त्यावेळेला सांगतो, जैन लोकांसाठी म्हणून गॅस दिले जातील, गॅस पुरवठा केला जाईल, गॅस सिलेंडर दिले जातील जैन लोकांसाठी. महाराष्ट्र राज्याचा मंत्री जैन लोकांसाठी काम करणार. महाराष्ट्र राज्यासाठी काम करायला पाहिजे हे सोडून ह्यांची हिंमत कशी होते? याची हिंमत एवढ्यासाठी होते कारण तुम्ही अंगावर जात नाही. आणि आम्ही अंगावरती गेल्यानंतर तुम्ही बोलता हे कशाला अंगावर जात आहेत. पण हे त्याशिवाय होणार नाही. मला या विषयामध्ये बोलण्यासारख्या असंख्य अनेक गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींना एक कुठेतरी राजकीय किनार आहे म्हणून मला या व्यासपीठावर मांडायची नाहीये. नजीकच्या काळात ज्याला भाषण करीन त्याला टराटरा फाडून ठेवीन, पण आज नको. माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्र काय होता, महाराष्ट्र काय आहे हे एकदा तुम्ही जरा वाचा, समजून घ्या. ही माणसं कोण होती? मी फक्त तुम्हाला एक